जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। 46 कोटींच्या पाणी योजनेत घोटाळ्याचा संशय, चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत हुपरी शहरासाठी मंजूर झालेली सुमारे 46 कोटींची पाणीपुरवठा योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। काम सुरू होण्यापूर्वीच झालेला मोठा विलंब, तांत्रिक त्रुटी आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत निर्माण झालेल्या संशयामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या पार्श्वभूमीवर अखिल भारत हिंदू महासभा हुपरी यांच्या वतीने संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले असून कारवाई न झाल्यास 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। या योजनेची वर्क ऑर्डर देऊन जवळपास 5 महिने उलटले असतानाही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। 18 महिन्यांच्या कालावधीतील सुरुवातीचे महत्त्वाचे महिने कागदी प्रक्रियेत वाया गेल्याचा आरोप करण्यात येत आहे। विशेष म्हणजे कामाची कोणतीही ठोस प्रगती नसताना प्रकल्पाला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे। तांत्रिक बाबींमध्येही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत। 6 केजी व 4 केजी क्षमतेच्या पाईप्स वापरण्यात गोंधळ, तसेच हायड्रॉलिक टेस्टिंग न करता पाईपलाईनला व्हॉल्व्ह कनेक्शन जोडले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। यामुळे भविष्यात शहराच्या पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या द निसर्ग कन्सल्टन्सी या संस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। या संस्थेविरुद्ध इतर ठिकाणीही तक्रारी असल्याचा आरोप करत त्यांच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच संपूर्ण योजनेचे थर्ड पार्टी ऑडिट करून गुणवत्ता तपासणीचा अहवाल जाहीर करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। हुपरी शहरातील नागरिकांना दर्जेदार व शाश्वत पाणीपुरवठा मिळावा यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशारा देण्यात आला आहे। आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असेही स्पष्ट करण्यात आले। यावेळी उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, निळकंठ माने, राजेंद्र उगळे, सूर्यकांत रावण, भरत मेथे, नितीन काकडे, विक्रम सावंत, सागर शिंदे, संतोष परीट, बबलू मुधाळे, सुहास माने, दादासो कामते, भरत देसाई, संदीप भंडारे, सचिन सादळे, निलेश कदम, सचिन माळी, शुभम पांढरबळे, योगेश पाटील, ओंकार जांभळे, सखाराम मुधाळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। जनतेचा अधिकारनामा, प्रतिनिधी सागर पाटील। जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।